विनयला एक फोन कॉल येतो आणि फोन कॉलवर राहुल विनयला म्हणतो, विनय, मी थोडा बाहेर देशामध्ये जातो, माझं काहीतरी काम आहे. माझ्या घरामध्ये एक मांजर आहे, ती मला खूप आवडते. तू प्लीज काही दिवस माझ्या घरी एक तास जाऊन त्या मांजराची सोय करशील का? तिच्या खाण्यापिण्याची, माझ्या घराची थोडीशी देखभाल करशील का? आणि विनय हो बोलला, कारण की विनय आणि राहुल खूप खास मित्र होते आणि विनय त्याला नाही म्हणू शकला नाही. मग राहुल आपलं सगळं बॅग पॅकेज घेऊन बाहेर देशामध्ये जातो. मग त्या रात्री विनय त्याच्या घरी जातो. विनय घरी गेल्याच्या नंतर बघतो तर काय, तिची मांजर होती एकदम काळी शार मांजर. तिचे पायाचे जे नखं असतात तेवढेच फक्त पांढऱ्या कलरचे होते, म्हणजे व्हाईट कलरचे होते. आणि त्या मांजराचं नाव होतं बूट्स. ऑफकोर्स खरंच आहे, तिचे जे पूर्ण मांजरच काळी होती, फक्त तिचे जे पंजे होते ना तेच फक्त पांढरे होते. आणि त्याच कारणामुळे त्या मांजरीचं नाव विनयने बूट्स ठेवलं होतं. आणि मांजरी राहुलला पण खूप जास्त आवडली. तो त्या मांजराला जवळ घेतो, सांभाळतो, तिला आपल्या अंगावर करतो आणि तिला खायला प्यायला घालतो. असे बरेच दिवस जातात आणि बरेच दिवस गेल्याच्या नंतर राहुलचं विनयसोबत बोलणं चालूच असतं, चॅटिंग चालू असते, फोन कॉल चालू असते. आणि तो त्याला नेहमी म्हणायचा की बघ, आज मी तुझ्या मांजराला हे केलं आहे, आज मी तुझ्या मांजराला ते केलं आहे. हे अशा काही सगळ्या गोष्टी सांगत राहायचा. काही दिवसाच्या नंतर राहुल एका दिवशी थोडा उशिरा त्याच्या घरी गेला, विनयच्या घरी. मांजर ज्या जागेवर रोज बसून याची वाट बघायची त्या जागेवर आज मांजरही नव्हती. मांजर तिथं नव्हतीच. राहुल इकडे तिकडे बघू लागला, बूट्स म्हणून हाक मारू लागला, तरी पण ती मांजर राहुलकडे येत नव्हती. मग राहुल वरच्या रूममध्ये गेला, बघतो तर काय, ती मांजर पलंगाखाली लपलेली आहे. तिला कुणीही दिसत नव्हतं आणि त्या राहुलला सुद्धा कुणीही दिसत नव्हतं. राहुल त्या मांजरीला हात लांबवून पलंगाखालून बाहेर काढतो, तिला खायला देतो, तिची शी पुसतो आणि बरंच काय तिची सायसोय करतो. सायसोय केल्याच्या नंतर तो तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी परत येतो. दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर आजही ती मांजर तिथं नव्हती. नसल्यामुळे राहुल पुन्हा त्या मांजरीला हाक मारतो. यावेळेस ती मांजर एका खुर्चीपाशी बसून घुरत होती, जसं ती एखाद्या माणसापाशी बसलेली आहे. मग राहुल त्या मांजरीला उचलतो आणि आपल्यासोबत किचन रूममध्ये नेतो, तिला खायला देण्यासाठी. जसा तो पुढे चालतो तसा राहुलच्या कानावर थोडं अलगच आवाज पडतो. म्हणजे माणूस कसा फरशीवर चालतो आणि त्याचे फूट स्टेप आपल्याला ऐकू येतात, टप टुक टुक टाप टाप टुक टुक टुक, अशा प्रकारच्या याच्या कानावर पडतात. हा मागे पाहतो तर कुणीच नसतं. मग ह्या आणि ही मांजर दोघेही जण थोडं थोडं खातात. त्या मांजरीला तो खाऊ घालतो, हा पण थोडा बनवून किचनमध्ये खातो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. सोफ्यावर जाऊन बसतात मांजर पटकन खाली उतरते आणि छतावर जाते, म्हणजे छताच्या रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्याच्या नंतर याच्या कानावर पुन्हा स्टेप पडतात, पायाचे ठाप टुक 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 टुक, ठाप टुक 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 टुक. आणि असं वाटतं की कुणीतरी वरच्या रूममध्ये उड्या मारतंय, खेळतंय. राहुल घाबरतो, कारण की घरामध्ये तर कुणीच नाही आहे. वरच्या रूममध्ये कोण आहे? राहुल गडबडीने उठतो आणि वरच्या रूममध्ये जाऊन बघतो तर ती मांजर मोकळ्या जागेमध्ये बसलेली असते आणि आजूबाजूला कोणीही नसतं. राहुल हे बघून थोडासा घाबरतो आणि खालच्या रूममध्ये येतो. सगळं झाल्याच्या नंतर राहुल घराला लॉक लावतो आणि आपल्या घरी चालल्या जातो. मग ही गोष्ट त्याच्या मित्राला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण हा विचार करतो की यार, छोटी गोष्ट आहे, मित्राला कशाला सांगायचं आहे? मांजर आहे, एखाद्या उंदराच्या पाठीमागे लागली असेल आणि तिचाच आवाज आपल्याला ऐकू आला असेल. मग तिसऱ्या दिवशी राहुल पुन्हा घरी जातो तर ती मांजर रोज ज्या जागेवर बसून राहुलची वाट बघत होती आज त्या जागेवर होती. आणि असल्याच्या नंतर मांजर याच्याकडे एकसारखी बघू लागली. असं कळत नव्हतं की आज मांजर अशी का बघते. थोडी अलगच तिची नजर होती बघण्याची, रोजच्या सारखी नजर नव्हती. तिला राहुल खायला देतो, ती खात पण नाही. ती सगळं सोडून बाजूला जाते आणि सोफ्यावर जाऊन बसते. सोफ्यावर जाऊन बसल्याच्या नंतर राहुल त्या घरातला जे पसारा आजूबाजूला पडलेला असतो मांजरीमुळे, तो थोडा आवरण्यासाठी समोर जातो. तर त्याच्या पाठीमागं पुन्हा त्याला आवाज यायला लागतो. कुणीतरी चालत पाठीमागं येते. जसं आपण समोर चालतो आणि आपल्या पाठीमागच कुणी चालत येते ना, तशा प्रकारचे आवाज राहुलच्या कानावर येऊ लागले. राहुल घाबरतो, आपल्या आजूबाजूला पाहतो, कुणीही नसतं. मागं बघण्याची हिंमतसुद्धा होत नाही त्याची. थोड्या वेळाच्या नंतर राहुल जसा पुढे चालतो तसं कुणीतरी त्याच्या पाठीमागे यायल्यासारखं राहुलला वाटतं. आणि तो इतक्या जवळ आवाज येतो की असं वाटतं की राहुलच्या सेम पाठीमागे कुणीतरी उभं आहे आणि राहुल खूप घाबरतो. मग राहुलला लक्षात येतं की हां, काही देवाची नावं घेतल्याच्या नंतर दरअसल राहुल हा थोडा वेगळ्या विचाराचा होता. जास्त हॉलिवूडचे पिक्चर बघत होता आणि त्याने बायबलमधलं ते ख्रिश्चनचे जे धर्माचं असतं ना, काहीतरी मंत्र वगैरे तो पाठ केलेले असतात त्याने.
आणि त्याच्यामध्ये असं असतं की जर कोणती वाईट आत्मा, भूत वगैरे तुमच्या पाठीमागं लागलं असेल तर हातामध्ये मीठ घ्या, त्याच्यावर मंत्र छापा आणि पाठीमागे फेका, म्हणजे मागचं जे भूत आहे ते लगेच पळून जाईल. राहुल खूप घाबरलेला असतो, त्याला काही समजत नाही. लगेच मग कुठेतरी तो मीठ बघतो, त्याला मीठ काय दिसत नाही त्या किचन रूममध्ये. गडबडीने इकडे सगळे कपाटं खोलतो आणि जसे जसे तो कपाटं खोलण्यासाठी समोर जातो ना, तसं तसं त्याला फील होतं की आपल्या पाठीमागेच कुणीतरी आहे. असं लगेच भिडून त्याच्या पाठीमागे. असं समजा राहुल जर पलटी झाला, म्हणजे राहुल जर मागे वळला तर त्याच्या डायरेक्ट चेहऱ्यासमोर तो डायरेक्ट उभा राहिला आणि त्यालाच तो भिवू लागला. राहुलला खूप प्रयत्न केल्याच्या नंतर मीठ सापडल्याच्या नंतर मीठ घेतो हातामध्ये आणि जोरजोरात ते मंत्र वाचतो आणि पाठीमागे मीठ फेकतो. मीठ फेकत राहुल ते घराला लॉक लावतं आणि घराच्या बाहेर पडतो. तो खूप थांबतो. त्याला वाटतं की यार आपण हे काय ऐकतोय आणि काय ही फिलिंग होती. एकदम निगेटिव्हिटी फिलिंग, एकदम नकारात्मक फिलिंग, एकदम नकारात्मक फिलिंग. असं की जसं की भूत आता याला धरणारच आहे, अशा प्रकारची फिलिंग. हा तो भीतो, आपल्या घरी जातो. दुसरा दिवस उगवतो. दुसरा दिवस उगवल्याच्या नंतर याची वेळ होते याच्या घरी जाण्याची. हा विचार करतो, जाऊ की नको. भीतो ना, याला हे अनुभव आलेले असतात. मग थोडीफार हिंमत करून आपल्या मित्रासाठी तो पावलं पुढे ढकलतो. राहुल विनयच्या घरामध्ये जातो तर बघतो तर काय, सगळ्या फर्शने लाल कलर पडलेला असतो, जसं की एखाद्याचं रक्त पडलेलं आहे. मांजर ते रक्त पीत होती आणि हे राहुल बघून थोडा घाबरतो. घाबरल्याच्या नंतर राहुल तिथून जोरात पळतो आणि आपल्या घरी येतो. घरी आल्याच्या नंतर तो दरवाजा वगैरे पूर्ण लावून शांतपणे घरामध्ये बसतो. त्याला काहीही सुधरत नाही. एकदम शांतपणे तेवढ्यात दरवाजा वाजतो. दरवाजा वाजल्याच्या नंतर राहुल दरवाजा उघडतो आणि उघडल्याच्या नंतर बघतो तर काय, समोर पोलीस असतात. पोलीस राहुलला पकडतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर याला सोडवण्यासाठी त्याचा मित्र येतो. मित्र आल्याच्या नंतर याच्याजवळ येतो आणि याला बोलतो, राहुल हे काय झाले, म्हणजे असं कसं होऊ शकतंय, तू इथं काय करतोयस, तुला माझ्या घरात असायला पाहिजे, तू किती दिवस झाले इथं आहेस. राहुल त्याला म्हणतो की विनय यार, तुझ्या घरामध्ये अशा प्रॉब्लेम झाल्यात आणि अचानक लास्टच्या रात्री मला हे पोलीसवाले इथं घेऊन आलेले आहेत. मग तितक्यात एक पोलीसवाला राहुलजवळ येतो. राहुलला जेलमधून बाहेर काढतो, म्हणजे त्या पोलीस ठाण्यामधून बाहेर काढतो, कारमध्ये बसवतो आणि आपल्यासोबत घेऊन जातो. त्याच्यासोबत विनयही बसतो. दोघेही जण त्या कारमध्ये बसतात आणि सोबत जातात. सोबत गेल्याच्या नंतर पोलीसवाला एका वेगळ्याच ठिकाणावर थांबवतो आणि थांबवल्याच्या नंतर राहुलला गाडीच्या खाली उतरवतो. राहुलला गाडीच्या खाली उतरवल्याच्या नंतर विनयसुद्धा त्याच्यासोबत गाडीच्या खाली उतरतो आणि पोलीसवाला राहुलला म्हणतो, राहुल तुम्हाला आम्ही का अरेस्ट केलं हे तुम्हाला माहिती आहे का. राहुल म्हणतो, नाही मला माहिती नाही. मग राहुल विनयकडे बघतो तर विनय एक क्रीपी स्माईलने हसतो आणि हसल्याच्या नंतर पोलीसवाला त्या राहुलला म्हणतो की तुमच्या हातून एक मर्डर झालेला आहे. तर राहुल कन्फ्यूज होतो, माझ्या हातून आणि मर्डर, असं शक्यच नाही, होऊ शकत नाही. मग पुन्हा असं राहुल त्या पोलीसवाल्याला बोलून आपल्या मित्राकडे बघतो, विनयकडे बघतो, तरी विनय नुसता हसतच असतो, क्रिपी स्माईलने नुसता हसत असतो. मग राहुल पुढं काही पोलीसवाले येतात आणि एक कापडामध्ये गुंडाळलेली बॉडी आणतात आणि राहुल पुढे ठेवतात. राहुल पुढे ठेवल्याच्या नंतर राहुल त्या बॉडीकडं आश्चर्यचकित बघू लागला की ही बॉडी आहे तरी कुणाची. तरी पण विनय राहुलकडे बघून नुसता हसतच असतो. काही वेळानंतर ते पोलीसवाले त्या बॉडीवरचं जे पण कापड होतं ते ओपन करतात आणि राहुलला ती बॉडी दाखवतात. तर ती बॉडी जेव्हा राहुल बघतो त्याच्या पायाखालची सगळी जमीन हादरते आणि तो डोक्याला हात लावतो आणि आपल्या बाजूच्या मित्राकडे बघतो. तर मित्राच्या चेहऱ्यावरची ती स्माईल बघून मित्र खूप घाबरतो आणि जोरात खाली कोसळतो. कारण राहुलने जी बॉडी बघितली होती ती बॉडी विनयची होती.